परंपरा. श्रीकृष्ण जन्मोत्सव गोकुळाष्टमीनिमित्त असणारा हा सोहळा तथा संगीत गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताह महिला कीर्तन महोत्सव हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट कृष्णानगर चिंचवड पुणे आयोजित 11वे वर्ष आणि आतापर्यंतच्या झालेल्या कीर्तन सभेमध्ये आजचा असणारा दिवस माझ्यापर्यंत यावा. समस्त ग्रामस्थ संयोजक नियोजक आयोजक सेवा सप्ताह कमिटी समस्त आदरणीय गायनाचार्य आदरणीय मृदंगाचार्य आदरणीय या ठिकाणी ज्यांनी संपर्क साधला होता असे संपूर्ण कमिटी मंदिराचे अध्यक्ष श्री हनुमंतराव मेत्रे तथा सचिव श्री अप्पासाहेब सायकर या उपरोक्त यामध्ये बऱ्याच व्यक्तींची नावं आहेत. आदरणीय अशी सगळीच सन्माननीय नावं आहेत. माझ्या संपर्कात किंवा माझ्या ऐकिवात जेवढी आली तेवढी मी घेण्याचा प्रयत्न केला. संपर्क साधावा रत्नेश्वरजी महाराज गिरी ज्यांच्याद्वारे संपर्क साधला गेला त्यासाठी धन्यवाद. सगळीच कार्यकर्ती मंडळी देखील त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुद्धा अत्यंत उत्तम. आल्यानंतर वाटलं नव्हतं मंदिरात कार्यक्रम म्हटलं आणि त्याच्यात सिटीतला कार्यक्रम म्हटलं का त्याला रंगदेवता यायला जरा वेळच लागते. काय गोड गायन केलं आणि खरे आता बघायला गेले हे आमचंच मंडळ आहे. हे सगळे आमच्याच आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या लोकांमध्ये कीर्तन करायला जरा आज बरं वाटतंय. गेल्या 8 दिवसांमध्ये साऊंड सिस्टीम असेल तर ही मंडळी भेटत नाही. हे भेटले तर वाजवणारे भेटत नाही. खऱ्या अर्थानं सगळ्या अर्थानं सुंदर असं नियोजन म्हणून एकदा जोर झाले टाळी. अर्थात संपूर्ण वारकरी शिक्षण संस्था दोन्हीही मृदंगाचार्य हार्मोनियम वादक गायनाचार्य विणेकरी मलदार चोपदार माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आपल्या सर्वांच्या चरणी धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ ज्यांच्यामुळे मी या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले अथवा ज्यांच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आहे आमचे मालक हरिभक्तीपरायण आदरणीय विशालजी महाराज तिकडे ते देखील उपस्थित आहेत. गेली वर्षानुवर्ष कानावरती पडणारं चिंतन अभंग म्हटलं की जे कधीही भंग पावत नाही. आता अभंगांची गाथा वेगळीच आहे. पण जेव्हा कधी संतांच्या उपकारांबद्दल वर्णन करायचं झालं तर जनसामान्य लोकांवरती केले जाणारे अगणित स्वरूपाचे उपकार एवढ्या प्रकारात आहेत ना की शब्दात सुद्धा सांगता येत नाही. स्वतः नाथ महाराज हे मान्य करतात. केवळ माऊली या शब्दावरती 8 दिवस बोलता येईल. ग्रंथवाङ्मय वेगळं आहे. या उपरोक्त जीवनचरित्र जर बघायची झाली ना सप्त्याचे 8 दिवस मला दिले तरी कमी पडतात. आयुष्य कमी पडेल एवढी उपकार संतांनी करावे. म्हणत आले परोपकाराकरताच त्यांचा जन्म झालाय. त्यांचा जन्मच परोपकाराकरता आहे. अवतार तुम्हारा मानवाच्या हाताला धरून आणतात इथपर्यंत. कारण मोहमायेमध्ये
विरलेला समाज की ज्याला कळत नाही, समजत नाहीये, समोर चाललेलं आहे ते दिसत नाहीये, कळत नाही, अगदी आशातला काही भाग नाही, कळतं पण वेळ निघून गेल्यानंतर कळालं तर मग उपयोग नाही. महाराजांचं फार गोड वाक्य आहे, काळानं माणसाला कालातीत केलं की नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही. समजतच नाही असं अजिबात नाही. विनोद बुद्धीने जर म्हटलं, इथं बसलेल्यांपैकी ज्याला बुद्धी नाही त्यांना हात वर करा. येत्या नाही येणार. मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही केला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला. कधी कधी गाढवाची मुलं देतात, का रे गाढवायच का कळत नाही. गाढवाला पण आत खाली गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडावं. कोणाला? हा गाढवाला. ते गढूळ पाण्याला तोंड लावत. पण आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी पहिले तरी 5च्या नंतरच यायची गाढवं गढूळ पाणी पिऊन. आता का हवी येते ते गढूळ पाणी पिऊन आलं का कुणीकडे जाते ते सुद्धा कळत. श्रावण महिना आपल्याकडे फार पाळला जातो आता म्हणण्यापेक्षा पूर्वापारपासून. कारण सगळ्याला माहिती महादेव भोळ दैवत आहे, त्याला कसंही चलते, कसं पण चालतं. बाकीच्या देवतांपुढे गेला तर प्रत्येकाचे नियम थोडेसे कडकच आहे, पण महादेव भोळ दैवत आहे. काही इतिहास नाही, त्यांना कधी नमस्कार केला तरी ते खुश होते. म्हणून इतर कट्टर खाणारे इतर दिवशीचे श्रावण महिना मात्र पक्का पाळते. भोळ दैवत आहे, देवतेपुढे यावं. नवे मिळालेला वेळ काळ आमच्या समोर आहे आणि संतांनी या काळाला आपल्यापर्यंत अगदी सुंदर पद्धतीने मांडण्याचं प्रयोजन केलंय. ते अभंगांच्या द्वारे अनेक प्रकारचे ग्रंथ वाङ्मय निर्माण केले. पण माझ्या मते सगळ्यात मोठा उपकार जर कुणाचा असेल ना तो निवृत्ती दत्तांचा आहे. निवृत्ती दत्तांनी उपकार करावा. एक गुरु शिष्याची परंपरा होती. रामायणाची निर्मिती झाली, 100 कोटी श्लोक. स्वर्गीचे देव भांडतात, पृथ्वीवरची माणसं भांडतात, पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण केलं महादेवांकडे, तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. देवांनी म्हणावं रामायण आमचं, कारण भगवान विष्णू प्रभू श्रीरामचंद्रजींचा अवतार अधिकार आम्हाला. पृथ्वीवरच्या माणसांना म्हणावं ते काय आम्हाला माहिती नाही, देव असेल तिकडं तुमच्या घरी. इथं कुणाच्या रूपानं? तुम्ही झोपले का काय? इथं कुणाच्या रूपानं? माणसाच्या. चॅप्टर राहते माणसाच्या रूपाने म्हणून अधिकार माणसाला. पाताळातले सर्प सांगतात देवा अधिकार फक्त आमचाच. त्यांचा कसा? म्हणजे श्री लक्ष्मण प्रभू श्रीरामचंद्रजींचे बंधू उभ्या जन्मभर सेवा केली, शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत सोपविलं होतं. ते म्हणे शेष नागाचा अवतार म्हणजे या सापांचा झाला भाऊकी. आमच्याकडे असलं तर आहे अखिल बांध करणारी संघटना, पण इकडे बांधच शिल्लक नाही राहिले. ती घालणी अधिकार गाजवावा. करायचं काय? नारदमुनी सांगतात देवा वाटणी करा. आता वाटणी काय 4 फ्लॅटची का? 100 कोटी लोकांची. 100 कोटी पैकी देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी, पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली उरले 1 कोटी परत वाटणी. 33 लाख. खाली उरले 1 लाख. 1 लाखात परत वाटणी. 1 लाखात पुन्हा 33,000. खाली उरले 1,000 परत वाटणी. 300 खाली उरले 100 परत वाटणी. 33. खाली श्लोक उरले 1. वाटायचा कसा? अक्षर मोजले, 32 अक्षर भरले, प्रत्येकी 10 तिघांमध्ये वाटून दिले. आतापर्यंतची वाटणी झाली. इथून पुढची जरा जास्तच सोपी आहे. 2 अक्षर वाटा तिघात. आता वाटता येत. मग या वाटणीचं फळ म्हणून भगवान शंकर ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतात, नवे कंठामध्ये धारण करतात. आणि गंमत अशी 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं ते म्हणजे राम. राम नाम कंठामध्ये धारण करावं. आता राम नाम कंठात धारण करावं भगवान शंकरांनी. अखंडित जप करतात, अखंडितपणे जप करतात. पण ऐकावं पार्वती मातेला. पार्वती मातेला ऐकावं आणि विचारावं देवा देवादिदेव महादेव आहात, मग रामनामाचे चिंतन कशा करता? भगवान शंकर सांगतात पार्वती या राम नामाचा महिमा फार अगाध आहे. तो असा तसा कुठेही सांगून जमणार नाही. आज्ञापस्थळी यावर जगन्मातेनं हट्ट करावा की नाही देवा मला ऐकायचाच आहे.
असा काय या नामाचा महिमा? हट्ट करावं जगन्मातेनं, देवाला सुद्धा ऐकावं, देवाला सुद्धा ऐकावं. तिथं तुम्ही आम्ही कुणी सर्वसामान्य माणसं कुठंच नाही. जगन्माता हट्ट करते, अज्ञात स्थळी यावं, पार्वती माते पुढे तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ करावा. डोळे मिटले गेले, तल्लीन झालेली अवस्था, मुखार विंदातनं तत्वज्ञान मांडतायत, सांगतायत कुणाला? उमा, पार्वती, आदिशक्ती. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लाधले. आदिनाथांनी सगळ्यात पहिला उपदेश तत्वज्ञानाचा एका स्त्रीला केला. म्हणून बायाची कीर्तन ठेवा का नाही ठेवा हा मुद्दा येत. काल्याला बाईचं कीर्तन चालतं का नाही चालतं हा प्रश्नच नाही. आदिनाथ उमा ज्ञान आलं, पण ऐकता ऐकता पार्वती माता निद्रिस्त झाल्या. योग निद्रा ज्याला म्हटलंय, समाधी अवस्था. समाधी अवस्था लागलेली आहे. हे तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यातला मासा होऊन हे तत्वज्ञान ग्रहण करतायत, ऐकतायत. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. आदिनाथांकडलं ज्ञान यावं मच्छिंद्रनाथांकडे, म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार. भगवान विष्णू आदिनाथांकडनं मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांकडनं गोरक्षनाथ, गोरक्षनाथ म्हणजे पुन्हा भगवान शिवाचा अवतार. गोरक्षनाथांकडनं पुन्हा गहिनीनाथ, गहिनीनाथ म्हणजे पुन्हा विष्णूंचा अवतार. गहिनीनाथांकडनं ज्ञान निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ म्हणजे पुन्हा भगवान शिवाचा अवतार. आणि निवृत्तीनाथांकडनं ज्ञान ज्ञाननाथ, ज्ञानोपरायणकडे येतंय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. अद्यापर्यंत आलेली गुरु शिष्याची एक परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत येते. ज्ञानोपराय हात जोडतात, मला शिष्य बनवून घ्या, शिष्य करून घ्या, पण माझी विनंती आहे हे ज्ञान माझ्या पुरतं सीमित नसावं. हे ज्ञान मला जगापुढे मांडायचं आहे. लोकांचा उद्धार व्हावा या भावनेनं परवानगी मागतायत. देत असाल तर शिष्य बनवून घ्या. यदा कदाचित गुरु शिष्यांची निवृत्ती लक्षण आणि प्रवृत्ती लक्षण योग्यांची परंपरा यदा कदाचित त्यांना फाटा देत परवानगी दिली नसती तर अप्रगट असणारं ज्ञान जेव्हा मौलिक ज्ञानोपरायणपर्यंत येतंय तेव्हा ते प्रगट झालंच नसतं. अद्यापर्यंत अप्रगट अवस्थेत असणारं ज्ञान माऊली ज्ञानोपरायणपर्यंत यावं आणि आता मात्र हे ज्ञान जगापुढे प्रगट होत आहे. यदा कदाचित निवृत्तीला जर परवानगी देत नसते तर माय ज्ञानेश्वरी टीका ग्रंथ आम्हाला मिळालाही नसता. कोऱ्या कागदालाही वाचावं आणि योग्यांना उपदेश करावा अशा 65 ओव्यांची निर्मिती चांगदेव 65 ची निर्वाणी झाली नसते. टीका ग्रंथ असेल किंवा आत्मसंवाद असणारा अमृतानुभव, सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ आणि याच्या उपरोक्त इतर ग्रंथ वाङ्मयाचेच उपकार म्हटलं तर तुकोबरांचा गाथ हातातून बाकीच आहे. तिथं तर विषयच नाही. शेताच्या बांधावर काम करणाऱ्यालाही उपदेश आहे, सासरी जाणाऱ्या लेकीलाही उपदेश आहे, सर्वसामान्यांनाही उपदेश आहे आणि पारमार्थिक उच्चतम कोटीतला ब्रह्मज्ञान प्राप्त असणाऱ्यांनाही उपदेश आहे. नाथ बाबा तर भारुडांनी सुद्धा शिकवून जातात, स्त्री संत मांदियाळी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवतात. निवळ ग्रंथ वाङ्मय जरी म्हटलं
तरी आपल्याच्या उभ्या जन्मात पूर्ण होणार नाही. मग याच्या उपरोक्त सुद्धा अनेक उपकार आहेत ज्याचं वर्णन पार नाही, शब्दच नाही, स्वतः नाथांनी वर्णन करावं अभंगाच्या प्रसंगात.